ते कशाला पाहता? त्या टणक कवटीनं खोबरं सांभाळून ठेवलं. उपकार माना त्या कवटीचे. कवटी सार नारळी जगद्गुरु गोंबारा. उपदेश भलत्या हाती उपदेश झाला चित्ती धरावा. नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी तुकोबारा. अजून एक सांगतो तुम्हाला. सोनं आणताना तुम्ही आता डब्बी येते सोन्याचा एखादा दागिना आणण्याकरता. पण पूर्वीच्या काळी डब्बी नव्हती. मग काय असायचं? चिंधीत ते रत्न चिंधीमध्ये बांधून द्यायचे. ते बघा ते आजीबाईंना कळालं. त्या लगेच पाठीमागे सांगायला लागलं की चिंधीतच येत होतं म्हणून. तर ते त्यांच्या काळातले त्याच्या काळातले उदाहरण ज्याला त्यालाच कळतात. आता तुम्हाला जर म्हटलं चिंधीत सोनं बांधून यायचं तर तुम्हाला पटणार नाही ते. पण पूर्वीच्या काळच्या सगळ्या माता माऊल्यांना माहिती. तुकोबारा म्हणतात त्या चिंधीला नाव ठेवू नका. ती चिंधी होती म्हणून तुमचं रत्न सुरक्षित तुमच्या घरी आलं. तुका म्हणे रत्नसार तरी उपकार चिंधीचे उपकार माना. रत्न काढून घ्या चिंधी टाकून. म्हणून यांनी हे सांगावं का? त्याच्या मुखातून आम्ही ऐकावं का? अरे शौनकादिकींनी हा जातीवादच मुडीत काढलेला आहे त्या काळामध्ये. सूतमणी सांगतात आणि शौनकादी ऋषी श्रद्धेनं श्रवण करतात. त्यांची ऐकण्याची मानसिकता कशी आहे हे सांगत असताना कथामृत रसा स्वाद कुशल. काय म्हटलेलं आहे त्यांना? कथारूपी अमृत. आणि त्या कथा रूपी अमृताचा रसा स्वाद करण्यामध्ये ते कुशल आहे. कोण कुशल आहे? शौनकादी ऋषी कुशल आहे. आणि अशा शौनकादिकांनी सूत मुनींना अतिशय नम्र भावानं प्रश्न विचारला. पहिला प्रश्न विचारला, विवेकाची वृद्धी कशी होईल? माया आणि मोह यांचं निवारण कसं करता येईल? घोर असा कळीकाळ आलेला आहे. या घोर कळीकाळामध्ये आसुरी लोकांच्या कल्याणाचं साधन नेमकं काय? ज्ञान वैराग्या सहित जो विवेक आहे त्या विवेकाची वृद्धी कशी करता येईल? भक्तीची वृद्धी कशी करता येईल? या कळीकाळानं ग्रासलेल्या या लोकांचं हित कशानं होईल? आणि खरे महाराज, शौनकादी मुनी म्हणतात सूत मुनींना, तुमचा अधिकार काय माहिती आहे? एखाद्याला जर चिंतामणी प्राप्त झाला ना तर तो काय करतो? चिंतामणी लोक सुखम सुरद्रुह स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुः प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभम असं वर्णन. चिंतामणी लोक सुखम. चिंतामणी जर प्राप्त झाला तर तो चिंतामणीचं वैशिष्ट्य काय? का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी असं म्हटलंय. चिंतामणी हा माणसाला विजयी बनवत असतो. चिंता हरण करण्याचं काम करतो. सुरद्रुह स्वर्ग संपदम. सुरद्रुह म्हणजे कल्पतरू वृक्ष जर आपल्याला प्राप्त झाला तर तो स्वर्गाची संपत्ती आपल्याला प्राप्त करून देतो. पण प्रयच्छति गुरुः प्रीतो. गुरूंची कृपा जर झाली तर गुरूंनी कृपा केल्यानंतर योग्यांनाही दुर्लभ असणारा वैकुंठ आपल्याला प्राप्त होतो. ज्ञानोबा एका अभंगामध्ये गोड वर्णन करतात. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साधनी पाहता पाहता मना न पुरे धनी असं वर्णन. आणि म्हणून तुम्ही आमच्या या प्रश्नांची उत्तर द्या. प्रचंड प्रसन्न झालेले आहेत सूतमुनी की तुम्ही जे प्रश्न विचारले ते स्वार्थासाठी नाही तर परार्थ करता विचारले आहेत. तुमचा स्वार्थ त्या प्रश्नांमध्ये दडलेला नाही. सर्वांच्या कल्याणाकरता तुम्ही ते विचारलंय. म्हणून आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. आता मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्ही सावधानतेनं ऐका. काही VIMP सांगायचं असेल
आपल्या पतीला किंवा पती पत्नीला सांगणार असेल, किंवा घरात तुमची बैठक बसली आणि काहीतरी महत्वाचा मुद्दा आपल्या घरातले कुटुंब प्रमुख सगळ्या घरातल्या लोकांना सांगतायत, त्यावेळी ते अगोदर शब्द वापरत असतात, मी फार महत्वाचं सांगतोय. त्याच्यामुळे तुम्ही कसं ऐका, सावध ऐका. आणि सावध ऐकत असताना आवाज मोठाच असला पाहिजे असं काही नाही. कान सावध असतील ना तर हळू बोललं तरी कळतं, आणि कान जर पांगलेले असतील ना तर कितीही मोठ्यानं कानात बोललं तरी कळत नाही. त्याच्यामुळे महत्वाचं VIP जर काही सांगायचं असेल तर असं म्हटलं जातं की तुम्ही सावधानतेनं ऐका. तसं शौनकादी मुनी म्हणतात, सूत मुनी सांगतात की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतोय, सावधानतेनं ऐका, सावधानतया शृणु, सावधानतेनं तुम्ही श्रवण करा. सूत मुनींनी सांगितलं, काल व्याल मुख ग्रास त्राश निर्नाश हेतवे. काल व्याल, व्याल या शब्दाचा अर्थ होतो सर्प. व्याल म्हणजे काय? सर्प. विषय व्याळे मिथी, तिथं व्याल शब्द आलेले आहेत ज्ञानेश्वरी. तसं इथं व्याल शब्दाचा अर्थ काय होतो? सर्प. आणि कोणता सर्प? तर काळ रूपी सर्प. काल व्याल मुखग्रास, तो काळ रूपी सर्प स्वतःचा जबडा वासून बसलेला आहे. आणि त्या जबड्यामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना गिळंकृत करण्याचं कार्य तो काळ. म्हणून या जगामध्ये सर्वात मोठं भय जर कोणतं असेल तर ते मरणाचं भय. आणि मरणाचं भय जीवाच्या पाठीमागे कधीपासून लागलेले माहितीये? कधीपासून? ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवसापासून नाही, मग ज्या दिवशी मातेच्या उदरामध्ये आपली प्रतिष्ठापना झाली त्या दिवसापासून मरण आपल्या जवळ येऊन बसलेले आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करुणी असे. तिथं शेतकरी वर्ग आहे, त्यांना कळेल. आमचे बाबळे महाराज बसलेले आहेत तिथं, तुम्हाला कळेल. मका पेरतो ना, मका पेरल्यावर आता लगेच एक कीड पडते त्याच्यावर. कोणती? कोणती आळी आलेली ती नवीन? लष्करी. क्या बात आहे. याला म्हणतात अभ्यास. नाही तुम्ही नुसते पाहत राहील लष्करासारखे माझ्याकडे काय म्हणते. कोणती? लष्करी आळी. म्हणजे तिचा अंकुर उतरून वरती येतो नाही कुठे की लगेच त्याच्यावर कीड पडते. तसं ते मातेच्या गर्भामध्ये आपली प्रतिष्ठापना होते नाही कुठे, लगेच त्याच्यावर अमंगळाची पोहरी पडत असते. ज्ञानोबाराय म्हणतात, जेथ मंगळाच्या अंकुरी सवेची जेथ मंगळाच्या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी. मृत्यू उदराची परिवरी गर्भोगी वसी. तो मृत्यू आईच्या उदरात जाऊन शोधत असतो. म्हणून ज्या ज्या गरोदर महिला आहेत त्या त्या सगळ्याच बाळंत होतात असं नाही. त्याच्या सगळ्याच पोरांना जन्माला येता येतं असं नाही. बऱ्याच मुलांचा गर्भातच अंत होतो. राजा परीक्षितीवर सुद्धा हे संकट आलेलं आहे. आपण पुढे तो भाग पाहणार होतो. आणि म्हणून सर्वात मोठं भय जर कोणतं असेल तर मृत्यूचं भय. आणि ते भय आपल्या पाठीमागं लागलेलं आहे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी दुधा ठाव नाही कोठे. हे भय आपल्या पाठीमागे. आणि या संसारात आल्यानंतर ते भय असणारच ना महाराज. याला संसार म्हटलेले. संसरती इति संसार. हा जो सारखा सरकत असतो त्याला काय म्हणतात? संसार म्हणतात. संसरती संसार. हा जो सरकतो तो संसार असतो, जो एका जागेवर स्थिर कधी नसतो. आणि अशा या संसाराच्या, संसार म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा, त्यालाच आचार्य शंकरांनी काय म्हटलेले आहे त्याला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसार
विस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काय म्हटलेलं आहे? हा संसार आहे, याला संसार म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्मालयन आणि पुन्हा पुन्हा मरण हा संसार आहे. आणि अनादी कालापासून हे दुःख आपल्या पाठीमागे लागलेले आहे. म्हणून काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. आणि यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर एकमेव उपाय जर कोणता असेल तर श्रीमद भागवत कथा भयमुक्त करते ते आपल्याला. सूत म्हणे तुम्ही श्रीमद भागवत कथेचं सांगता, असं एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे का की श्रीमद भागवत कथा श्रेष्ठ आहे असं सांगता एखादं उदाहरण? त्यावेळी सूत मुनी शौनकादिकांना सांगतात, एक दिवस शुकाचार्य महाराज गंगा तटाठी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा श्रवण करवत होते. आणि त्यावेळेला स्वर्गातल्या देवतांनी पाहिलं की ही भागवत कथा आम्हाला पण श्रवण करायची आहे. म्हणून ते वरून सुधा कुंभ घेऊन आले. सुधा कुंभ म्हणजे अमृताचा कुंभ. सुधा कुंभ गृहीत्वैव देवास्तत्र समागमात. सुधा कुंभ, सुधा म्हणजे अमृत, आणि अमृताचा कुंभ घेऊन ज्या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा ऐकवत होते तिथं प्राप्त झाले. आणि ते शुकदेवजींना म्हणाले की परम आदरणीय शुकदेवजी, आम्ही हा सुधा कुंभ राजा परीक्षितीला देतो, कारण तो 7 दिवसात मरणार आहे. आणि यातलं अमृत जर प्राशन केलं तर तो अमर होईल. आम्ही त्याला अमृत देतो, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला कथामृत द्या. आता देव काय भोळेत का महाराज? त्यांचे इतकं चाप्टर कोणी नाही महाराज. त्यांना स्वकार्य कुशल सुराहा असं म्हटले नाही. स्वकार्य म्हणजे स्वतःच कार्य करून घेण्यामध्ये जे कुशल आहेत त्यांना सुरा म्हणतात. आणि अशा सुरांचं हे सुरेगाव आहे, लक्षात ठेवा. काय होतं? स्वकार्य कुशल सुरा, स्वतःच कार्य साधून घेण्यामध्ये जे कुशल आहेत ते सूर आहेत. आणि असे स्वर्गातल्या सगळ्या देवता तिथं आलेल्या आहेत सुधा कुंभ घेऊन, आणि सांगितलं की यातलं अमृत परीक्षितीला द्या आणि त्या बदल्यात आम्हाला कथामृत हवंय. आता अमृत द्यायला लागले. श्रीमद भागवत कथामृताच्या बदल्यात अमृताचं महात्म्य तुम्हाला माहिती आहे काय? इथं बसलेल्या पैकी किती लोकांनी अमृत पाहिले? काय माता भगिनी सांगा, पाहिलं का कधी तुम्ही अमृत? बर, मांडी घालून बसलेल्यांनी नाही पाहिले, पण खुर्चीवर बसलेल्यांनी पाहिलं असेल ना. थोडी त्यांची तुम्ही पाहिलं? तुम्ही पाहिलं दादा? पाठीमागे वयस्कर मंडळी तुमचे 4 पानकाळी जास्त खालेले आहेत तुम्ही अमृत कुणीच पाहिलं नाही. आम्हाला अमृत माहित नाही, आम्हाला अमृत तुल्य माहित आहे. काय नाव दिलंय महाराष्ट्राला अमृत तुल्य? ते अमृत तुल्य असतं का? त्याला म्हणायचं तर विषतुल्य म्हणा, गरतुल्य म्हणा, अमृततुल्य म्हणू नका त्याला. म्हणजे चहाला अमृततुल्य म्हणायचं ते प्यायचं. वा, ज्ञानोबा म्हणतात, आगा विषाचे खांदे वाटुनी जो रस घे गा पिळवणी तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. म्हणजे चहा हे विष आहे, आणि त्या विषाला आपण काय नाव दिलं? अमृततुल्य. म्हणजे अमृततुल्य आपण पाहिले, अमृत नाही पाहिले. आणि अमृत सहजासहजी पाहायला भेटत नाही म्हणा. ते काय सोपं आहे का अमृत प्राप्त होणं? मगाशी मी सांगितलं ना, ज्याला अमृत प्यायचंय त्याला मरावं लागतं, आणि मरून नरकात नाही स्वर्गात जावं लागतं. आणि स्वर्गात गेल्यानंतर मग तिथं अमृताचा कुंभ आहे, मग तिथं अमृत प्यायला मिळतं. इतकं दुर्लभ आहे. ज्ञानोबा म्हणतात, अनिका सारिखा बहु असू जैसा न जोडे परसू. का अमृताचा लेशू दैव गुण आहे. जो दैववान आहे त्याला अमृताचा एक थेंब पाहायला भेटतो.
किंवा चाखायला मिळतो एक थेंब, त्याच्याकरता अनेका सारिका बहु असू नये. म्हणजे बाकीच्या सारख्या आता आमच्या गुरुजींनी सांगितलं, शास्त्री महाराजांनी आमच्या अंजलीताईंना भली मोठी लिस्ट पाठवली, तुम्ही हे घेऊन या, ते घेऊन या, पूजे करता अमका आणा, तमका आणा, हे आणा, ते आणा. आता त्या सगळ्या वस्तू मिळाल्या की नाही बाजारात? त्यांनी जर अमृत लिहून दिलं असतं तर कुठे मिळालं असतं? बाकीच्या वस्तूंसारखा अमृत आणि परीस या दोन गोष्टी अति दुर्लभ आहे महाराज, त्या भेटत नाहीत, लक्षात ठेवा. बरं जाऊ द्या, परीस तरी पाहिजे कुठेतरी. मग आता अमृत नाही तर कमीत कमी परीस तरी पाहिला असेल. बरं, परीसाचं कार्य माहिती आहे तुम्हाला काय? परीस लोखंडाला पितळ करतो, बरोबर ना? पाऊस पडेल का? हा. परीस लोखंडाला काय करतो? सोनं करतो. तो परीस सुद्धा दुर्लभ आहे, तोही लवकर मिळत नाही. पण तो परीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. पाहिजे का? पाहिजे असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पटकन बोला. 8 वाजत आलेले, तुम्हाला कोण जेवण करायचं आहे. तुम्हाला परीस पाहिजे का? तुम्हाला पाहिजे? तुम्हाला पाहिजे? हो म्हणा ना. नाव लिहून हो नाही का? हो काहीतरी सांगा. नाव लिहून घे. ज्यांना परीस पाहिजे त्यांचे नाव लिहून घ्यायची काय गरज आहे? ऐकतील ना ते. आता परीस पाहिजे ना तुम्हाला, तर परीस प्राप्त करण्याचं एक सोपं साधन आहे भैया. काय करायचं माहिती आहे? एक कापड घ्यायचं, सुती कापड घ्यायचं. त्या सुती कापडामध्ये तुम्हाला जेवढा परीस पाहिजे ना तेवढा दगड घ्यायचा. म्हणजे तुम्हाला छोटासा खड्या इतका परीस पाहिजे असेल तर छोटासा खडा घ्या. काहींना असा एवढा परीस पाहिजे असेल तर त्यांनी एवढा मोठा, ज्याची त्याची कॅपॅसिटी जशी आहे तसा. एखाद्याला एवढा मोठा परीस पाहिजे असेल तर त्यानं एवढा मोठा दगड उचलून आणा. आणि काय करा, त्या सुती फडक्यात तो दगड ठेवायचा, ते फडक्याला गाठण मारायची त्या कापड्याला, आणि पुन्हा ती गाठण सोडायची, तो दगड उचलायचा, बाजूला ठेवायचा. असं किती वेळा करायचं? 7 वेळा करायचं. किती वेळा करायचं? 7 वेळा. आणि 8व्या वेळेस तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, 8व्या वेळेस मी जबाबदारीनं बोलतोय. मी महाराजांनी मगाशी सांगितलं की कथा व्यासांचं महत्व काय असतं. मी इथं खोटं बोलणार नाही, खरं सांगतो. 8व्या वेळेस त्या दगडाचा परीस झालेला असेल. करा ना ट्राय, खरंच करा तुम्ही. मी सांगतो, फक्त अट आहे का बरं का? एकच अट आहे त्याला, की आकाशात वीज चमकते ना एकदा, ती एकदा वीज चमकते ना तेवढ्यातच हे सगळं 7 वेळेस करून, तेवढ्या वेळात हे 7 वेळेस बांधायचं आणि सोडायचं. म्हणजे त्याचा काय झालेला असतो? जमेल का? जमेल का? म्हणून परीस दुर्लभ आहे, लक्षात ठेवा. आणि अमृतही तसंच दुर्लभ आहे. का? अमृताचा लेशू दैव गुणे, म्हणून अमृताला दुर्लभ. एवढा दुर्लभ असणारा अमृत हे देवता सहजासहजी राजा परीक्षितीला द्यायला आले. कस काय द्यायला आले? स्वकार्य कुशल सुराहा. शुकाचार्यांना शंका निर्माण झाली, हे साधे नाहीयेत, हे स्वर्गातल्या अमृताच्या बदल्यात आपल्याकडून कथामृत घेऊन जातात. याचा अर्थ यांना व्यापार कळत नाही, यांना विनिमय कळत नाही, यांचं कॉमर्स झालेलं नाही, त्याच्यामुळे यांचं जर कच्चं ज्ञान नाही. तुमच्या गुजरातल्या हिऱ्यांच्या फॅक्टऱ्या आहेत ना, हिरा आणि काच यांच्यामध्ये कधी विनिमय होऊ शकतो का? म्हणजे हिरा घ्यायचा आणि काच द्यायची, गारगोटी द्यायची, नाही होत. शुकमुनी म्हणाले, अरे ठगांनो, क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार्यैव तदा काय क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान. ते म्हणतात क्व सुधा, सुधा म्हणजे अमृत, क्व कथा कुठे स्वर्गातलं अमृत आणि कुठे कथामृत, क्व काचः क्व मणिर्महान कुठे हिरा आणि कुठे साधा काचेचा मणी. काचेचा मणी आणि हिरा यांच्यामध्ये जसा विनिमय होत नाही ना, तसं तुमचं स्वर्गातलं अमृत म्हणजे काचेप्रमाणे आहे आणि भागवत कथामृत म्हणजे हिऱ्याप्रमाणे. लक्षात ठेवा, श्रीमद भागवत कथा हे कथामृत म्हणजे हिऱ्यासारखं.
काय काय फरक आहे याच्यामध्ये? कथामृत आणि सुधामृत. सुधामृत पक्षपाती आहे. सुधामृत फक्त पुण्य ज्यांनी केलं त्यांनाच पिता येतं, बरोबर आहे की नाही? पण कथामृत पिण्याकरता पापी सुद्धा चालतो. तुमच्याकडून पाठीमागे काय घडलेलं आहे भगवंत पाहत नाही महाराज. तुका म्हणे पूर्वना ठरे श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्यासी. भगवंताचं कथामृत प्राशन करण्याकरता पापी सुद्धा चालतो, म्हणून हे पक्षपाती नाहीये. पर स्वर्गातलं अमृत पिल्यानंतर पाप संपत की पुण्य संपत? सांगा बरं. मी जे बोलतोय ते कळतंय तुम्हाला? स्वर्गात जाऊन अमृत पिल्यानंतर पाप संपत की पुण्य संपत? पुण्य संपत. पुण्याचा क्षय होतो. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. पुण्याचा क्षय होतो. बर. आणि कथामृत पिल्यानंतर पापाचा क्षय होतो की पुण्याचा? पापाचा. मग श्रेष्ठ काय, कथामृत की सुधामृत? कथामृत श्रेष्ठ आहे. स्वर्गातलं अमृत प्राशन केल्यानंतर अमर होता येत नाही. लोक म्हणतात ते अमृत पिलं की अमर होतं. अमर होतं तर मग तया पुण्याची पाहुटी. सर हे कशा करता लिहून ठेवलं? ते तंभुकला स्वर्ग लोकम. हे कशा करताय मला सांगा ना. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती असं म्हटलेलं आहे. कशा करता? म्हणून स्वर्गातलं अमृत प्राशन केल्यानंतर अमर होता येत नाही. अमर फक्त हे एक आडनाव आहे, लक्षात. आणि आडनाव जसं असतं तसं खरंच तसंच असतं काय? एखाद्याचं आडनाव असतं वाघ मारे, खरं त्यांनी वाघ मारलेला असतो का? असतो का? वाघ मारे आडनाव असतं आणि किचन मध्ये झुरळ निघालं ना तर बायकोच्या आड लपताय कॉक्रोच. आणि आडनाव काय? वाघ मारे. आणि झुरळ पाहून घाबरतय. मग आडनावासारखं असते आडनाव. तसं स्वर्गातलं अमृत प्राशन केलं म्हणजे फक्त हे आडनाव आहे. अमर होणं. अमर होता येत नाही. मग दीर्घजीवी होता येतं. काय होता येतं? दीर्घजीवी. जास्त दिवस जगतो. पण कथामृत पिल्यानंतर तुम्ही कदाचित दीर्घजीवी होणार नाही, पण दिव्यजीवी झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आम्हाला दीर्घजीवी नाही, दिव्यजीवी व्हायचे. आणि त्याच्याकरता भागवत कथामृत प्राशन करणं गरजेचं आहे.